आमची रूम मेणबत्त्यांनी लख प्रकाशित होऊन गेली होती, का तर आमचा वाढदिवस होता म्हणून. आणि हे सगळं सरप्राईज प्लॅन निकिताने आणि मम्मीने केलं होतं. केक आणला, केक कटिंग केला. रात्री 12 वाजता कॅन्डल लाईटमध्ये केक कटिंग करणं हे मला लय भारी वाटलं होतं, कारण आयुष्यात पहिल्यांदा असं केक कटिंग केलं होतं. आत्तापर्यंत मी दुसऱ्यांना सरप्राईज देत होतं, आज मला सरप्राईज भेटलं. धन्यवाद निकिता, धन्यवाद मम्मी. दुसऱ्या दिवशी परत केक कटिंग केला. मम्मीच्या कामावरनं मम्मीच्या मॅडमने माझ्यासाठी केक पाठवून दिला होता, का तर माझा वाढदिवस आहे म्हणून. मग काय आम्ही केक कटिंग केला. केक कटिंग करून झाल्यानंतर निकिताने मला एक गिफ्ट दिलं. जे गिफ्ट पाहून मी थोडा शॉक झालो, कारण जे गिफ्ट ती देणार होती सेम तेच गिफ्ट मी देणार होतो आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी. पण तिने दिलं, ठीक आहे, गिफ्ट कुणी कुणाला दिलं, पण ते गिफ्ट आलं घरात, ते महत्वाचं आहे. धन्यवाद निकिता, मला गिफ्ट खूप आवडलं. आपला वाढदिवस म्हणलं मित्र आपल्याला भेटायला आले. हल्ली आमचं भेटणं कमी झाले, कारण प्रत्येकाच्या मागं प्रत्येकाच्या जबाबदारी लागल्यात. पण त्या जबाबदारीतून तुम्ही वेळ काढून आलात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आलात, केक कटिंग केला, फोटो काढले, केक चारले, केक खाल्ले, पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. असंच प्रेम राहू द्या मित्रांनो. धन्यवाद.